नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण मस्तपैकी असं श्रावण घेवड्याची भाजी बघणार आहोत। तर ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे, टेस्टी पण आहे आणि मस्तपैकी अशी झणझणीत झालेली सुद्धा आहे। तर इथे बघा मी काही घेवड्याचे शेंगा घेतलेल्या आहेत। तर बऱ्याच ठिकाणी याला वालाच्या शेंगा सुद्धा म्हणतात। तर इथे बघा ही मी अर्ध्या शेंगा छान अशा निवडून घेतलेल्या आहे। तरी सुद्धा तुम्हाला मी ह्या शेंगा कशा निवडायच्या हे मी सांगत आहे। तर इथे बघा आपण ह्या शेंगा घ्यायच्या आहे आणि समोरचं टोक घेऊन त्याच्या छान अशा शिरा काढून घ्यायच्या आहे। तर दोन्ही बाजूच्या आपण शेंगाच्या शिरा काढून घ्यायचा आहे किंवा दोरा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याचे छान असे तुकडे करायचे आहे। तर असे आपण छोट्या छोट्या आकारामध्ये तुकडे करून घेऊ शकतो। तर यामध्ये जे दाणे असतात त्याचा सुद्धा इथे आपण वापर करणार आहोत। तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या शेंगा छान अशा निवडून घ्यायच्या आहे, याच्या छान अशा शिरा काढून घ्यायच्या आहे, म्हणजे खाताना त्या आपल्या दाताखाली येणार नाही आणि त्यामुळे आपली भाजी ही छान लागेल। तर अशा बघा कवळ्या शेंगा असेल तर तुम्ही डायरेक्ट तोडून घेऊ शकता, पण तरीसुद्धा तुम्ही या शेंगा छान अशा दोन भाग करून बघा, कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आळ्या असण्याची शक्यता असते किंवा कोणताही दाणा इथे किडका सुद्धा असू शकतो। तर त्यासाठी शक्यतो शेंग व्यवस्थितच बघून छान अशी निवडून घ्या। जर इथे शेंग जाड असेल किंवा निब्बर असे दाणे असतील तर इथे फक्त आपण शेंगामधले दाणेच घेणार आहोत। तर शेंग ही वापरू नका, कारण जाड शेंग ही चवीला चांगली लागत नाही। तर आता बघा इथे छान आपण निवडून घेतलेले आहेत। तर इथे मी एका पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ह्या शेंगा छान स्वच्छ धुवून आपण याला उकळून घेणार आहोत। त्यापूर्वी बघा रेसिपी सुरू करण्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा। तर आता इथे आपण शेंगा छान उकळून घेत आहोत। तर एकीकडे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण अर्धी वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेत आहोत। तर इथे आपण शेंगदाणे भाजत असताना यामध्येच आपण 6 ते 7 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर 1 चमचा जिरं सुद्धा आपण यामध्येच भाजून घेणार आहोत। तर शेंगदाणे जास्त जळू न देता मस्तपैकी असे मध्यम आचेवर शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत, थंड करून झालेले आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी शेंगदाणे, मिरच्या, जिरं आणि त्यामध्ये थोडा लसूण टाकलेला आहे। तर आता हे मी वाटून घेणार आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्या शेंगासुद्धा छान अशा शिजून झालेल्या आहेत। तर इथे बघा आपल्या शेंगा आणि मसालासुद्धा तयार झालेला आहे। तर आता आपण एक कढई घेतलेली आहे, तर यामध्ये आपण ही भाजी करणार आहोत। तर इथे बघा आपला हा मसालासुद्धा छान असा वाटून झालेला आहे। त्यानंतर आपण शेंगासुद्धा छान अशा शिजून घेतलेल्या आहेत। तर आता इथे अंदाजे 2 पळी आपण तेल टाकणार आहोत। तर अंदाजे इथे मी 2 पळी तेल टाकलेलं आहे। तर इथे बघा आपण मसाल्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, त्यामुळे इथे जिरं मोहरी टाकण्याची गरज नाही आहे। तर मी इथे एक मोठा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो या तेलामध्ये मी छान असा परतून घेत आहे। जर तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर तुम्ही अर्धा चमचा इथे जिरं सुद्धा टाकू शकता। तर आता छान असं टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा तेलामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा कोणताही घरगुती कांदा लसूण मसाला इथे टाकायचा आहे। तर इथे कांदा लसूण मसाला यासाठी टाकायचा आहे की भाजीला छान असा कलर येतो, त्यासाठीच आपण कांदा लसूण हा मसाला अर्धा चमचा इथे वापरलेला आहे। जर तुम्हाला स्किप करायचा असेल तरी चालतो। तर इथे बघा आता टोमॅटो वगैरे छान असं परतून झालेलं आहे। त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकणार आहोत। तर इथे बघा आता हा मिक्सरला वाटून घेतलेला मी मसाला टोमॅटोच्या याच्यामध्ये टाकत आहे। तर आता हा मसाला टाकून छान असा आपण एकजीव करून घ्यायचा आहे। तर छान असं मिक्स करून घेत आहोत।
ते छान व्यवस्थित असं सगळं आपण हा मसाला या टमॅटोच्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान याला आपण परतून घेणार आहोत। तर मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। जर मसाला खाली लागत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता। तर आता इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर परत एकदा मसाला छान असा मिक्स करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल वरती आलेलं आहे। तर आता यानंतर आपण जे उकडून घेतलेले आहे वाल किंवा घेवडा तो यामध्ये टाकत आहोत। तर इथे बघा आपण अगोदरच छान असा हा वाल घेवडा शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे आपली ही भाजी फार लवकर तयार होणार आहे। तर इथे बघा आपण तो टाकून छान मिक्स केलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही किंवा रस्सा किती पातळ किंवा दाट हवा असेल त्यापर्यंत तुम्ही पाणी टाकू शकता। तर इथे बघा मी अंदाजे 1 ग्लास पाणी टाकलेला आहे, कारण मला ही भाजी पातळच करायची आहे। तर इथे बघा आता छान असं उकळून घ्यायचं आहे। तर इथं 2-3 उकळी आलेली आहे। तर इथे आपण टेस्ट करून बघणार आहोत। तर गरज वाटली तर आपण यामध्ये थोडंसं मीठ आणि कलरसाठी थोडीशी हळदसुद्धा वरतून टाकू शकतो। तर इथे बघा आता मस्तपैकी आपली अशी ही घेवड्याची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा याला कलरसुद्धा आलेला आहे। तर ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता। अतिशय सुरेख लागते, मस्त लागते आणि अशी झटपट आपली ही वालाची भाजी तयार होते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला लाईक करा, कमेंट्स, शेअर्स आणि सबस्क्राईबरसुद्धा करायला विसरू नका।